तो सगळ्यांना नमस्कार. ॲट द रेट स्टडी नॉर्म या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी कॅपिटल बजेटिंगचं पूर्ण एक्सप्लेनेशन केलं होतं आणि सांगितलं होतं फॉर्म्युले कसे पुढे यूज करायचे, काय असतं फॉर्म्युलेचं एक्सप्लेनेशन, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन काय त्या टॉपिकचे मी सगळे एक्सप्लेन केलेले. तर त्यानंतर आता आपण त्याचा एक बुकमध्ये पण प्रॉब्लेम आहे पाहिलं आणि हा प्रॉब्लेम पेपरला पण विचारलाय, तो एकदा आपण एक्सप्लेन करूया. ओके, आता तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम रीड करू शकता तुम्ही. तरी तुमच्यासाठी मी रीड करतो. बघा तुम्ही. ABC Limited is considering investing is a project that is expected to cost 12 lakh रुपये. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याची एक्सपेक्टेड कॉस्ट किती आहे 12 लाख रुपीज कॉस्ट आहे. हॅज अँड effective life of 5 years. The project cash inflow from the period as on follow. म्हणजे यांनी काय दिले, मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागते. आता इन्व्हेस्टमेंट यांनी किती दिलेली आहे, इथे इन्व्हेस्टमेंट दिली आहे 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट दिलेली. ओके, आता त्यानंतर आपण पुढे बघूया. आणि त्यांनी हा प्रॉब्लेम दिला. आता प्रॉब्लेम काय आहे की हा बघू शकता, इयर दिलंय, त्याच्यानंतर अमाऊंट दिलेली आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर दिलंय. त्यानंतर त्याची अमाऊंट दिली 3 लाख, 3 लाख, 4,50,000, 4,50,000, 7,50,000. टोटल येते 22,50,000 ही टोटल आली. ओके, त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला लावले, तर खाली बघितलं दिलंय कॅल्क्युलेट काय काय करायचंय त्यांनी. पे बॅक पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, नेट प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आणि डिस्काउंटिंग पे बॅक पिरियड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, जो आपला रेट असतो ते रेट देतात, ते किती रेट घ्यायचा तो, त्याच्यामुळे त्याची काही टेन्शन नाही. ते मशीन किती रेट घ्यायचं, काय करायचं, काय नाही ते आपल्याकडे काय नसतं, ते डायरेक्ट देऊन टाकतात की किती रेट घ्यायचं आणि किती नाही ते. तर ते झालं. ओके, आता तुम्हाला हे तर कळलं असेल की मी तुम्हाला पाठीमागच्या पण व्हिडिओ मी सांगितलं होतं, तुम्हाला एक तर विचारलं तर पहिले 4 विचारतात, नाही तर फक्त लास्टच्या विचारतात, कारण लास्ट मध्ये IR मध्ये कॅल्क्युलेशन खूप आहे. आता हा तुम्ही बघितला, आपलं हे काय झालं, प्रॉब्लेम झाला. आता आपण एक एक स्टेपनी कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. आपल्याला काय त्यांनी विचारलं पहिल्यांदा, पे बॅक पिरियड. आता आपल्याला पे बॅक पिरियड काढायचं आहे. ओके, पे बॅक पिरियड काढायचा तर कसं करायचं, जो हा चार्ट आहे हाय तसा चार्ट खाली घ्यायचा. बघा, मी हाय तसा चार्ट घेतलाय. ओके, थोडं मी बारीक करतो, मी तुम्हाला एकाच फ्रेम मध्ये दोन्ही पण दिसेल. आता हा चार्ट आहे, हा एकाच याच्यामध्ये घेतला. ओके, जो वरती येतोच खाली घेतला. पेबॅक मध्ये काय येतं की क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो येतो. म्हणजे आता तुमच्या काय 3 लाख रुपये, 3,000, तर तुम्ही त्यात अजून 3,000 भेटले तर टोटल किती झाले, 6,000. क्युम्युलेटिव्ह म्हणजे ऍड करत जायचं. प्रत्येक वर्षी जी अमाऊंट भेटती ती आधीच्या वर्षात ऍड करत जायची. आता तुम्ही बघू शकता, इथे होते 3 लाख, 3 लाख नंतर किती झाले, 3 लाख, 3 लाख प्लस 3 लाख, 6 लाख, 6 लाख प्लस 4,50,000, 10,50,000, 10,50,000 प्लस 4,50,000, 50 लाख, 50 लाख प्लस 7,50,000, 22,50,000. बरोबर, बघू शकता टोटल बरोबर 22,50,000 येते, 22,50,000 येते. पेबॅक पिरियड मध्ये तुम्हाला हा एक चेंज करायला, क्युम्युलेटिव्ह कॅश इन फ्लो तुम्हाला काढायला लागतो, त्याचा तुम्हाला उपयोग पडतो. ओके, आता तुम्ही त्यानंतर बघितलं असेल की आता तुम्हाला पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला तर माहिती कसा काय येतो फॉर्म्युला. आता आपण एकाच फ्रेम मध्ये एवढं घेतो. ओके, तर पेबॅक पिरियड काढायचे. ओके, पेबॅक पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, नियरेस्ट इयर आपण इनिशियल इन्व्हेस्टमेंट मायनस नियरेस्ट इयर आपण सबस्टिट्यूट व्हॅल्यू. ओके, तुम्ही म्हणशाल काय, आता तुम्हाला सांगतो काय. तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12 लाख रुपये, बरोबर. आता तुम्ही जे इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, जी कम्युनिटी टोटल केली, त्याच्यामध्ये नियरेस्ट व्हॅल्यू किती, 12 लाखाची, 12 लाखची, 10,50,000. ओके, आता तो बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये असं येतं की आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे 12 लाख रुपये आणि इथं जी कम्युनिटी टोटल आहे ही टोटल इथं व्हॅल्युएटेड 12,50,000. आपली 12 लाख आहे, 12,05,000 येते फक्त. पण ती पण चालत नाही, जी व्हॅल्यू त्याच्या नियरेस्ट आहे छोटीवाली घ्यायची, मोठीवाली घ्यायची नाही, जी आधीची व्हॅल्यू आहे ती घ्यायची.
मी त्याच्यावरती 6 लाख असलं तरी चालेल, आपल्याला काही अडचण नाही. पण नेक्स्ट व्हॅल्यू घ्यायची नाही, 12 लाखच्या पुढची जी आधीची व्हॅल्यू आहे ती घ्यायची. ओके. आता तुम्हाला काय सांगितलं, इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती तुमची 12 लाख रुपये. 12 लाखची तुम्ही निधर क्युम्युलेटिव्हच्या कॅश इन फ्लो मध्ये नियरेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? 10,50,000. एक मिनिट थांबा, मी हे सगळं इरेज करतो, मी तुम्हाला पटकन कळन. ओके, इथं काय आहे? 12,50,000 आहे, बरोबर. सॉरी, 10,50,000 आहे. ओके. आता आपला फॉर्म्युला काय आहे? नियरेस्ट इयर. ओके. याच्या नियरेस्ट इयर कोणतं आहे? 3 इयर आहे. ओके, 3rd इयर. इथं आलं 3rd इयर. येस, बरोबर. इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती तुमची? 12 लाख रुपीज. इथं आले 12 लाख रुपीज. इथं आलं 12 लाख रुपीज. आता नियरेस्ट व्हॅल्यू म्हणजे जी तुम्ही इथं नियरेस्ट इयर गेले त्याची व्हॅल्यू किती आहे? 10,50,000. आली 10,50,000. आपण सबस्टिट्यूट व्हॅल्यू. आता सबस्टिट्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? जे तुम्ही अमाऊंट घेतली, कम्युनिटीची ऍड केली, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट व्हॅल्यूचं काही करायचं नाही. जी तुमची ओरिजिनल अमाऊंट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट इयर कोणतं आहे, 3rd नंतर 4 इयर कोणतं आहे, त्याची अमाऊंट घ्यायची. याची अमाऊंट किती? 4,50,000 आहे. समजा ही व्हॅल्यू इथं आल्याचे 10,50,000 आणि 7,50,000 आले असतील तर आपण ती घेतली असती. पण आत्ताच्या याच्यामध्ये आपलं काय आहे की आपली आपली नियरेस्ट हे किती आहे? नियरेस्ट व्हॅल्यू आहे 10 लाख. त्याच्यानंतर सबस्टिट्यूट व्हॅल्यू मी नेक्स्ट इयरची अमाऊंट घ्यायची, क्युम्युलेटिव्ह का जायचं नाही, जी अमाऊंट आहे ती घ्यायची. ती किती आहे? 4,50,000 आहे. मग 4,50,000 घेतली. ओके. त्यानंतर काय करायचं मग? 12 लाख मायनस 10,50,000, 1,50,000 येतं. त्यानंतर त्याच्यामधनं मायनस 4 लाख, सॉरी, डिवायडेड बाय 4 लाख केलं. सॉरी, 1,50,000 डिवायडेड बाय 4,50,000 केलं तर 0.333% येतं. 33 येतं. त्याच्यामध्ये हे 3 ऍड केलं तर उत्तर 33.333. तर बघू शकता, मी तुम्हाला किती इझी वे मध्ये सांगितलेलं आहे की कसं कॅल्क्युलेट करायचं आणि काय करायचं ते. एवढ्या इझी वे मी तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये भेटणार नाहीये आणि एवढ्या एफर्ट देऊन सांगणार कोणीच तुम्हाला भेटणार नाहीये. तर बघू शकता, आपण हे काढलं 3.333. आता आपल्याला दुसरं काय विचारलंय त्यांनी? नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऍट द रेट 10% रेट ऑफ डिस्काउंट. ओके. आता त्यांनी काय विचारले? आपल्याला एनपीबी काढायचंय. आता एनपीबी काढायचंय. ओके. मी हे कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी आधीच करून ठेवले, पण मी तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन करून सांगतोय. प्लस मी लॅपटॉप वरती पण तुम्हाला करून दाखवणार आहे, कॅल्क्युलेटर वरती, आणि ओरिजिनल कॅल्क्युलेटर वरती पण करून दाखवणार आहे. मोबाईल वरती हे गणित सॉल्व्ह करू नका. कॅल्क्युलेटरच यूज करा. मोबाईल वरती हे कॅल्क्युलेट होत नाही. आपल्याला आता काय काढायचं? एनपीबी काढायचंय, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. ओके. त्याची आपण प्रत्येक वेळेस जो पहिला चार्ट आहे तो डायरेक्ट खाली घ्यायचा आहे तसा. ओके, घेतला. आता इथे काय केलंय? प्रेझेंट व्हॅल्यू कॅश फ्लो किती दिलंय? 10%. आता हा कुठनं आलं तुम्ही मेन्शन, हे बघा दिलंय प्रेझेंट व्हॅल्यू 10% कॅश फ्लो, सॉरी 10% व्हॅल्यू दिली. ओके. मी ती 10% घेतली. ओके. त्यानंतर इथं काय? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इन फ्लो. आता कॅश इन फ्लो हे मी लिहिलंय कारण मला अमाऊंट फाइंड आउट करायच्या या त्यासाठी, बरोबर. आता तुम्हाला सांगतो, आता 10% दिले तर हे सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही समजा कोणतं पण पर्सेंटेज किती असतं? 100% असतं, बरोबर. आता तुम्ही काय करायचं? तुम्हाला जे पर्सेंटेज दिले 10 देऊ, 20 देऊ, 30 देऊ, ते 100 मध्ये ऍड करायचं. 100 मध्ये ऍड केल्यावर किती येतं? 110 येतं. मग साधं सिंपल करायचं, 100 डिवायडेड बाय 110. किती उत्तर येतं बघा? एवढं उत्तर येते. आणि आपल्या इथे किती आलंय का? बरोबर नाही. त्यासाठी मी तुम्हाला साधी आणि सोपी ट्रिक सांगतो. तुम्हाला जे पर्सेंटेज विचारले, तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम 10, 20 हेच पर्सेंटेज विचारतात. त्यासाठी डायरेक्ट पाठ करून ठेवा. एकच उत्तर आहे आणि एकच डायरेक्ट आहे. 1 डिवायडेड बाय 1.10. मी तुम्हाला 1 डिवायडेड बाय 1.10 इज इक्वल टू, बघा हे उत्तर आलंय, बरोबर. आता जे उत्तर आलंय
त्याचे कधी पण 3च अंक घ्यायचे. 3 किंवा लय तर लय 4 घ्या. तुम्ही 4 घेतले, 3 घेतले, तुमचं प्रत्येक वेळेस उत्तर चुकणार आहे. म्हणून पाठीमागच्या पुढच्या पोराबरोबर कंपॅरिझन करू नका. कारण त्यांनी 4 घेतले आणि तुम्ही 3 घेतले, तर उत्तर चुकणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो, की आपण 3 किंवा 4 घ्यायचे. तुमच्या पर्टिक्युलर मनावरती किती घ्यायचे, उत्तर चुकत नाही. 4 घेतले तरी उत्तर बरोबर येतं, 3 घेतलं तरी पण उत्तर बरोबरच येतं. आता बघू शकता आपल्या इथं उत्तर किती आलं 0.909.0909 तेच येत राहिले. तर आपण इथं बघू शकता आपण इथं किती घेतले 0.09 एवढे एकच घेतलेले. आता साधं सिंपल काय करायचं, प्रत्येक वेळेस फक्त इज इक्वल टूचं बटन दाबायचं. बघू शकता किती आहे, नंतर आलं 8.26, नंतर 8.7513, 0.8301. फक्त बटन इज इक्वल टू दाबायचं आणि या सगळ्या व्हॅल्यू भेटून जातात तुम्हाला. तुम्हाला समजलं असेल कसं करायचंय ते. नंतर आलं 8.26, नंतर 8.7513, 0.8301. फक्त बटन इज इक्वल टू दाबायचं आणि या सगळ्या व्हॅल्यू भेटून जातात तुम्हाला. तुम्हाला समजलं असेल कसं करायचंय ते. आता तुम्ही म्हणशाल हे कॅल्क्युलेटरवरच का करायचं, तुम्हाला कॅल्क्युलेटर मी करून दाखवलं. आता आपण आपल्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवर करू किंवा माझ्याकडे मी लॅपटॉपमध्ये करतो, आपण त्या कॅल्क्युलेटरवर करून बघू. ओके, तुम्हाला मी दाखवतो ते याच्यावरती का करायचं ते. बरोबर. आता आपल्या इथे किती 10% आहे. आता मी मी तुम्हाला काय सांगितलं, कधी पण 1 डिवायडेड बाय 1.10 घ्यायचं. फर्स्ट इयरचं उत्तर आलं बरोबर. आता तुम्ही प्रत्येक वेळेस याला 2 ने इंटू करणार आहे का काय करणार आहे, उत्तर येतंय का नाही येते. त्यामुळं हे इज इक्वल टू दाबल्या उत्तर येतच नाही एकदम. त्यामुळे साधं सिंपल आहे, डायरेक्ट तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा. तुम्हाला मी याची व्हिडिओ मी केलेली शूट ती तुम्हाला या व्हिडिओच्या याच्यामध्ये ऍड करणार आहे एकदम, तेव्हा तुम्ही बघून घ्या. ओके. आता तुम्हाला हे तर कळलं कसं फाइंड आउट करायचं, आणि तुम्हाला हे नसेल कळलं तरी मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवते कसं कॅल्क्युलेशन करायचं आणि का ती अमाऊंट घेतलेली ते तेव्हा तर तुम्हाला 100% कळूनच जाईल ही व्हॅल्यू आली. ओके. आता त्यानंतर तुम्ही आपण काय करायचं असतं, एक मिनिट सॉरी. आता नंतर काय करायचं, जी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, आता आपल्याला इथं व्हॅल्यू किती 3 लाख. 3 लाख इंटू काय करायचंय, आता ही जी व्हॅल्यू काढायची प्रेझेंट इन कॅश इन फ्लो ऑफ कॅश इन फ्लो काढायचं, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इन फ्लो काढायचंय, त्याला इंटू करायचंय, यांनी याला इंटू करायचंय, यांनी याला इंटू करायचं, यांनी याला इंटू करायचं, यांनी याला इंटू करायचं. मी तुम्हाला एक करून दाखवतो. आता बघू शकता आपलं किती पहिलं आहे 3 लाख. 3 लाख घ्या इंटू 0.909, एंटर दाबलं, सॉरी 3 लाख इंटू 0.909 एंटर केलं तर बघू शकता इथे किती आहे 2,72,700 आले उत्तर. असं ओव्हरऑल सगळ्यांचं करायचं, जे टोटल दिली याला इंटू इंटू करून या सगळी टोटल करायची. समजलं कसं करायचं ते. तर त्यानंतर याची व्हॅल्यू किती आली 16,31,550 याची मी टोटल केलेली. ओके. तर टोटल का करायची ती गरजेची आहे, ती प्रत्येक वेळेस तुम्ही पण करा. कारण जेव्हा आपण एनपीबी काढतो, नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढतो, तेव्हा आपल्याला याची टोटल लागते. ओके. हा. आता याची फॉर्म्युला काय की व्हॅल्यू एनपीबी काढण्यासाठी टोटल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इन फ्लो मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. आता टोटल व्हॅल्यू ऑफ कॅश इन फ्लो किती आहे 60,31,550 आहे. त्याच्यामधनं मायनस केलं 12 लाख. 12 लाख कुठनं आले, जे तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे. ओके. ती मायनस केली तर ते 4,31,550. आता तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं एनपीबी काढताना आय आर काढताना हे लागतं, तर ते का गरजेचं आहे, इथं मायनस मध्ये आलं तर ते प्लस मध्ये प्लस मध्ये आलं तर मायनस मध्ये आणायचं असतं, म्हणून ते गरजेचं आहे. ओके. आता तुम्हाला समजलं असं नेट प्रेझेंट व्हॅल्यू कसं काढायचं. तर नेट प्रेझेंट व्हॅल्यू समजले की मी तुम्हाला एनपीबी कसा काढा, सॉरी प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कसा काढायचं ते तर समजले. हे तुम्ही जिथं मायनस केले 2 तिथं होतं डिवायडेड काढायचं. डिवायडेड केल्या उत्तर ते 1.359. इझी वे, संपलं. आता लास्ट तुम्हाला आहे की डिस्काउंटिंग पे बॅक पिरियड.
हम्म. आता डिस्काउंटिंग पेबॅक पिरियड काढायचा आहे, बरोबर. तर तुम्हाला याच्यामध्ये सेम आहे, सेम की जसं तुम्ही बघितलं वरच्या याच्यामध्ये, की वरच्या याच्यामध्ये आपण काय केलं, जे ही व्हॅल्यू काढली, एनपीबी ची व्हॅल्यू काढली नेट प्रेझेंट व्हॅल्यूची, ती हाय तशी उचलायची आणि हाय तशी ऍड करायची. ओके. याच्यामध्ये फक्त एकच टेबल ऍड होतो, तो म्हणजे क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो. काय होतो, क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो ऍड होतो. आता तो ऍड झाल्यानंतर तुम्हाला तर माहिती क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय असतं, जे चालू वर्ष आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट इयरचं ऍड करायचं, जे चालू वर्ष त्याच्यामध्ये नेक्स्ट इयरचं ऍड करत राहायचं, जे चालू वर्ष त्याच्यामध्ये नेक्स्ट इयरचं फक्त ऍड करत राहायचं. ओके. त्याची लास्टला टोटल येते 60,31,550. ओके. आता हे तुम्हाला समजलं असेल. आता मी तुम्हाला हे फास्ट मध्ये का सांगितलं, कारण तुम्हाला डोकत नाही लागत. जे तुम्ही जिथे तुम्हाला खरं गरज आहे, मी ते तुम्हाला थांबून आणि वेळ घेऊन सांगितलेलं आहे. नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढताना तुम्हाला हा टेबल इम्पॉर्टंट होता, मी त्याला सांगितलं. तो आहे तसं उचलता डिस्काउंटिंग पेबॅक फक्त क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू काढायची. आणि तुम्हाला तर डिस्काउंटिंग पेबॅक पिरियडचा मी फॉर्म्युला दिलेला आहे. नियरेस्ट इयर इनिशियल इन्व्हेस्टमेंट मायनस नियरेस्ट इयर ऑफ सबस्टिट्यूट व्हॅल्यू. नियरेस्ट इयर किती आहे, आता तुम्ही म्हणशाल याच्यामध्ये कोणतं घ्यायचं. आता आपण जी कॅश फ्लो काढलाय, सॉरी क्युम्युलेटिव्ह कॅश फ्लो आहे, त्याच्यामध्ये आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 12 लाख रुपये, बरोबर. आता आपण इथं पण काय केलं, तर क्युम्युलेटिव्हचीच घेतली होती व्हॅल्यू. पे बॅक पिरियड मध्ये आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती, 12 लाख, बरोबर. तर त्याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लोची इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती, 12 लाख. त्याच्यामध्ये आपण एक मिनिट, 12 लाख, या 12 लाखाच्या नियरेस्ट व्हॅल्यू किती आहे, 11,65,800 ही नियरेस्ट व्हॅल्यू आहे, बरोबर. तर त्याची नियरेस्ट व्हॅल्यू किती, 4 आहे. मग आपण इथं हे बघा, इथं 4, आपण 4 घेतलं. ओके. याच्यामध्ये फक्त एकच चेंज आहे, बाकी जे वरती तुम्ही 2-3 मेथड सॉल्व्ह केल्या त्याच इथं सगळ्या ऍड केल्या डिस्काउंटिंग मध्ये, फक्त एकच चेंज आहे, तो नीट बघा. तो कळला की तुम्हाला ओव्हरऑल सगळं कळतंय. ओके. हा. आता ते इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती, 12 लाख, बरोबर. नियरेस्ट व्हॅल्यू किती, 11,65,800, बरोबर. आता सबस्टिट्यूट व्हॅल्यू, आपण इथं सबस्टिट्यूट व्हॅल्यू काय घेत होतो, जी ओरिजिनल अमाऊंट आहे ती घेत होतो, बरोबर. असं डिस्काउंटिंग पे बॅक पिरियड मध्ये तसं नाहीये. जी आपण प्रेझेंट व्हॅल्यू काढली कॅश इन फ्लो इंटू करून, या दोन्हींचं इंटू करून जी व्हॅल्यू काढली, त्याच्यामधली नियरेस्ट व्हॅल्यू, सॉरी सबस्टिट्यूट व्हॅल्यू घ्यायची. आता इथे किती, 11,65,800 आहे. त्याच्यानंतर सबस्टिट्यूट व्हॅल्यू, नेक्स्ट व्हॅल्यू कोणते, 4,65,750 ही व्हॅल्यू घ्यायची तुम्हाला खाली. एवढं, हा एकच चेंज, हा स्मॉल चेंज आहे. हा तुम्हाला कळला की तुमचं ओव्हरऑल 10 पैकी 10 मार्क भेटणार. ओके. त्यानंतर फक्त मायनस करायचं, 12 लाख मायनस 65,000, सॉरी 11,065, 11 11,65,000 लेस करायचे, 34,02,000 येतं, सॉरी 34,200 येतं. त्याला डिवायडेड बाय 4,65,750 करायचं, उत्तर येतं 0.073. ते 4 मध्ये ऍड केलं तर उत्तर येतं 4.073 येतं. तर तुम्ही बघितलं असेल की डिस्काउंटिंग पे पिरियड कसा काढता. ही फक्त एकच जी चूक आहे, ती नका करू तुम्ही. ही व्हॅल्यू नका घेऊ अमाऊंट, ही घेते तर उत्तर चुकणार, फक्त प्रेझेंट व्हॅल्यूची घ्यायची. त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला एक पुढे काढायला लागतं की की प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. समजा तुम्ही म्हणशाल आता हे का काढायला लागतं, आता नेट प्रेझेंट व्हॅल्यू आहे आपल्याकडे एनपी, बरोबर. आपल्याकडे नेट प्रेझेंट व्हॅल्यूची व्हॅल्यू चेंज झाली, किंवा जी आपली प्रेझेंट व्हॅल्यू टोटल आहे ती चेंज झाली, तर आपला जो रेश आहे तो पण चेंज होणार आहे. आणि डिस्काउंटिंग, इथं आपण एखाद्या कस्टमर डिस्काउंट दिलेला आहे, डिस्काउंट दिला आपण, इथं क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू घेतली, त्याच्यानंतर आपण त्याच्यामधली नियरेस्ट व्हॅल्यू घेतली, त्यामुळे ती ती पण चेंज होणार. तर त्यामुळे आता आपल्या प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स परत एकाच प्रॉब्लेम मध्ये दोनदा, डिस्काउंटिंग आणि एनपीबी तुम्हाला विचारलं, डिस्काउंटिंग पेबॅक पिरियड विचारलं, तर तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि प्रोबॅबिलिटी इंडेक्स हा परत काढायला लागतो. त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट, किती आहे, 16,31,550, जी इथं आली टोटल ती, क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यूची आली ती, आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट 12 लाख, उत्तर येते 1 लाख, सॉरी 1.35%. नाही लिहिलं तरी चालतं, पण 1,35,000 तुम्हाला लिहायला लागतं. बघू शकता, मी एवढ्या इझी वे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं केलं पाहिजे प्रॉब्लेम, आणि कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. हा प्रॉब्लेम प्रत्येक वेळेस विचारतं, असा सेम फक्त अमाऊंट चेंज होतात, पण हा प्रॉब्लेम करा, खूप वेळा विचारलेला आहे.
ओके. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.